क्वांटिटीची डेफिनेशन काय म्हणते, एखाद्या क्वांटिटीचे डेफिनेशन. आता वर्क आणि एनर्जी बघा, लक्षात घ्या. एनर्जी, आता एनर्जीच्या फॉर्मने जर बघितलं तर आपण वर्क एनर्जी थेरम बघितला. काय बघितला? वर्क एनर्जी थेरम. काय म्हटलं वर्क एनर्जी थेरम मध्ये? कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल्स टू आपण काय लिहिलं? डब्ल्यू. मी तो प्रूफ करून दाखवला तुम्हाला. काय करून दाखवला? प्रूफ. पण वर्क म्हणजे काय? कॅपॅसिटी. वर्क म्हणजे काय? कॅपॅसिटी. मला एखादी एनर्जी काय करायची बाळांनो? माझ्यात एनर्जी आहे, माझ्यात काय एनर्जी. मी काय करू शकतो? ही चेअर काय करू शकतो? उचलू शकतो. काय करू शकतो? उचलू. मग ही चेअर इथून इथपर्यंत आली म्हणजे काय झालं? वर्क झालं. अरे काय झालं? वर्क. मग कसं झालं? तर मला त्याच्यावरती काय अप्लाय करावं लागला? फोर्स. फोर्स अप्लाय केल्यामुळे चेअरची काय झाली? डिस्प्लेसमेंट. अरे काय झाले? डिस्प्लेसमेंट. कधी कधी ही डिस्प्लेसमेंट स्मॉल असेल, कधी ही डिस्प्लेसमेंट जास्त असेल. अरे असेल की नसेल? म्हणून वर्क हा डिपेंड. जर आपण बेसिकली एक ब्लॉक घेतला, एक ब्लॉक लक्षात घ्या. हा माझ्याकडे काय एक सरफेस आहे. एक काय बेटा? सरफेस. लक्षात घ्या, या सरफेसचा हा एक ब्लॉक आहे. काय बेटा? ब्लॉक. या ब्लॉकला काय बेटा? मास आहे. काय आहे? मास. मग जर मी बघितलं तर बेसिकली इकडच्या साईडने जर या ब्लॉकला मला काय करायचं? इथपर्यंत घेऊन जायचंय. कुठपर्यंत? इथपर्यंत. मला काय अप्लाय करावं लागेल बेटा? फोर्स. अरे काय अप्लाय करावं लागेल? फोर्स. मग फोर्स अप्लाय केल्यामुळे हा ब्लॉक आता इथे आला म्हणजे त्याचं काय झालं बेटा? डिस्प्लेसमेंट. बोला सगळ्यांनी, काय झालं बेटा? अरे काय झालं? काही अडचण आहे का कोणाला? मग वर्कचा जर बेसिकली बघितलं तर वर्क युनिट काय बेटा? जूल आहे. वर्क युनिट काय? जूल. तीच थिअरी त्यांनी त्यांच्या बुक मध्ये इथे दाखवली. बघा काय सांगितलं त्यांनी वर्क एनर्जी मध्ये. एक ब्लॉक दिलाय बेटा. काय दिलाय? ब्लॉक. त्या फोर्स. आता फोर्स कोणत्या डायरेक्शननी? फोर्सला काय? वेक्टर आहे. म्हणजे काय महत्वाचं बेटा? डायरेक्शन. काय महत्वाचं आहे? डायरेक्शन. काही अँगल मध्ये पण लागतं. मला एखादा प्रोजेक्शन घ्यायचं. मला एखादं काय घ्यायचं? प्रोजेक्शन. एक मिनिट. वर्क कशाच्या रिलेटेड बेटा? फोर्सचा. डिस्प्लेसमेंट ओव्हर विच ऍक्ट कन्सिडर अ कॉन्स्टंट फोर्स एफ. यांनी काय दिला बेटा? एक फोर्स दिलाय. काय दिलाय? फोर्स. एक ब्लॉक आहे, तो ब्लॉक डी या डिस्टन्स वरती. डिस्टन्स काय दिलंय आपल्याला? डी. मग जर हा ब्लॉक इथपर्यंत जातोय म्हणजे काय झालंय? वर्क डन झालंय. काय झालंय बेटा? वर्क डन. मग या ठिकाणी जर बघितलं तर ब्लॉक हा या पोझिशनवरनं या पोझिशनवर जातोय. त्याने काय चेंज केलाय? पोझिशन. काय चेंज केलाय बेटा? पोझिशन. अंडर डिस्प्लेसमेंट डी इन पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बघा जेव्हा एखादा राईट साईडला जर जात असेल तुमच्या, तर तुम्ही बघितलं असेल आपल्याला जर याचं बघितलं एक्स ऍक्सिस वरती, एक इकडे काय असतो बेटा? निगेटिव्ह. इकडे काय असतो? पॉझिटिव्ह. डिस्प्लेसमेंट आपला. वर्क डन बाय फोर्स इज डिफाइंड टू बी द प्रोडक्ट ऑफ कंपोनंट ऑफ फोर्स. अगदी सिंपल आहे. मी तुम्हाला कशाचा प्रोडक्ट करायचा बेटा? फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा. अरे बोला, कोणाचा प्रोडक्ट करायचा आहे? फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. कंपोनंट ऑफ फोर्स इन द डायरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट अँड द मॅग्नेट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट. मग आता मॅग्नेट्यूड. मॅग्नेट्यूड म्हणजे काय बेटा? नंबर इंटू युनिट. अरे काय? नंबर इंटू युनिट. आपण काय लिहिलं बेटा? एफ कॉस थिटा. जर अँगल असेल तर आपण काय घेतो? कॉस थिटा. अरे काय घेतो? कॉस थिटा इंटू डी. डी इज कॉल्ड ॲज डिस्टन्स. किंवा आपण त्याला एफ डी पण लिहू शकतो. काय लिहू शकतो बेटा? एफ डी. तोच फॉर्म्युला आहे, काही वेगळा नाही. एफ म्हणजे काय? फोर्स. डी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. बोला सगळ्यांनी, डी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. बघा इफ देयर इज नो डिस्प्लेसमेंट देयर इज नो वर्क डन. जर डी 0 झाला तर एफ काय होईल? 0 होईल. कारण प्रोडक्ट आहे ना. काय आहे? प्रोडक्ट. इफ नो वर्क डन इवन द फोर्स इज लार्ज दिस द वेन पुल. एखादा फोर्स मी जास्त लावला, समजा मी माझा पूर्ण फोर्स या वॉल वरती अप्लाय केला, काही वर्क होतंय का? अरे होतंय का? वर्क होतंय का? नाही. कारण डिस्प्लेसमेंट काय बेटा? 0 आहे. डिस्प्लेसमेंट काय आहे? 0 आहे. पण तोच फोर्स मी टेबल वरती ऍक्ट केला. टेबलने काय केलं? डिस्प्लेसमेंट केली. काय केली? डिस्प्लेसमेंट. मग इथे काही ना काही काय होतं? वर्क डन होतं. म्हणजे दोघांपैकी जर फोर्स 0 असला तरी वर्क काय येणार बेटा? 0. डिस्प्लेसमेंट 0 असली तरी वर्क काय येणार आहे? 0. एक्झॅक्ट टर्म. बघा नो वर्क इज डन इफ. केव्हा वर्क डन होणार नाही? पहिली कंडिशन डिस्प्लेसमेंट 0 असेल. काय असेल? डिस्प्लेसमेंट 0. बघा द डिस्प्लेसमेंट इज 0 ॲज सीन द अबोव एक्झाम्पल. वेट लिफ्टर होल्डिंग 150 kg ऑफ मास स्लाइडली इज शोल्डर इन 30 सेकंड डू नॉट वर्क. बघा जर एखादा वेट लिफ्टर आहे किंवा बाउन्सर आहे,
त्याने जर ते 150 kg उचलायला सुरुवात केली आणि त्याच्याकडनं ते त्या काय झालं नाही, डिस्प्लेसमेंट झाली नाही, तर वर्क डन होतोय का काही? अरे होतोय का? नाही, वर्क डन होत नाही. इफ फोर्स इज 0, मी तुम्हाला सांगितलं सेकंड कंडिशन मध्ये डिस्प्लेसमेंट 0 किंवा फोर्स 0, डिस्प्लेसमेंट 0 किंवा फोर्स 0, दोघांपैकी एक जर 0 असेल तर त्या ठिकाणी वर्क डन. अ ब्लॉक इज मुव्हिंग इन स्मूथ होरिझॉन्टल टेबल इज नॉट ऍक्टेड अपॉन बाय अ होरिझॉन्टल फोर्स. मी फोर्स होरिझॉन्टल ऍक्टच केला नाही, पण ब्लॉकने डिस्प्लेसमेंट केली. ब्लॉकने काय केले? डिस्प्लेसमेंट केले. अशा वेळेसही तुमचा वर्क काय असेल? 0 असेल बाय होरिझॉन्टल फोर्स, बट मे अंडरगोज अ लार्ज डिस्प्लेसमेंट. त्यानंतर काय म्हटलंय? द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. त्यांचं म्हणणं आहे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट कशी असेल? म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल. कशी असेल बाळांनो? म्युच्युअली परपेंडिक्युलर. म्हणजे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये दोघांमध्ये काय तयार होत असेल बेटा? 90 डिग्री. अरे काय तयार होत असेल? 90 डिग्री. तर कॉस 90 काय येणार बेटा? 0 येणार आहे. मग आपला एफ डी कॉस थिटा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला बेटा? एफ डी कॉस थिटा. तर कॉस थिटा 90 घेतला आपण π/2, तर तुमचा काय येणार आहे? 0 येणार आहे. 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे? 0. म्हणजे 3 कंडिशन वर्क 0 येईल. फोर्स काय असेल? 0. डिस्प्लेसमेंट काय असेल? 0. आणि तिसरा काय बेटा? कॉस थिटा. त्यांच्या दोघांमधला अँगल किती नसला पाहिजे? 90 डिग्री. अरे किती नसला पाहिजे? 90 जर असला तर कॉस काय होईल बेटा? 0 होईल. अरे काय होईल? 0. एवढी बेसिक कन्सेप्ट तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. काही जास्त त्यात अवघड नाही. कळतंय का? अरे समजतंय का? मग त्यांनी तुम्हाला इथे एक प्रॉब्लेम दाखवलाय वर्क डन मध्ये. फोर्स दिलाय तुम्हाला 200 न्यूटन, डी दिलाय तुम्हाला 10 मीटर आणि कॉस थिटा. थिटा तुम्ही किती दिलाय बेटा? त्यांनी सायक्लिस्ट कम स्लाइडिंग ड्युरिंग द प्रोसेस. थिटा पाय घेतलाय त्यांनी. कॉस पाय म्हणजे कॉस 180. काय होतं बेटा? कॉस 180. मग कॉस 180 ची व्हॅल्यू किती येते? 1. काय ते? 1. मग तुमचं काय? -1 येते. सॉरी, काय किती आहे? -1, 2000 न्यूटन. कळतंय का? अरे समजतंय का? याच्या व्यतिरिक्त काही नाही. नेक्स्ट पॉईंट लिहा कायनेटिक. हे लिहून घ्या तुम्ही. चला, ही डेफिनेशन, हा फॉर्म्युला. चलो.